हे आहे आपलं कुंदाचं झाड। याचे आता फुलं लागून बहर संपलेला आहे। त्याच्यामुळे याची आपण कटिंग करून घेणार आहे। कटिंग करून घेतल्यानंतर छान असं सुंदर झाड फुटेल। त्याच्यामुळे याची आपण आता कटिंग करून घ्यायची आहे। हे आपण घेतलेला आहे कटर। याच्या मदतीने आपण आता याची कटिंग करून घेणार आहे। याचा बहर संपल्यामुळे याची कटिंग केल्यामुळे छान सुंदर असं झाड आपलं फुटेल। त्याच्यामुळे आपण याची कटिंग करून घ्यायची आहे। आहे जास्वंदाचं झाड। सुंदर अशी जास्वंदाची फुलं छान अशी आलेली आहेत। कळ्या पण सुंदर आहेत, त्याला भरपूर अशा कळ्या आहेत। छान अशी फुलं उमललेली आहेत। जास्वंदाच्या झाडाची छान सुंदर झाड आहे। कलर पण सुंदर आहे या फुलांचा। छान वाटतात फुलं बघितल्यानंतर, मस्त। तर आपण याची कुंदाच्या झाडाची कटिंग करून घेऊया। तर आपण हे कुंदाच्या झाडाची कटिंग करून घेतलेले आहे। छान सुंदर अशी मस्त कटिंग केलेली आहे। पूर्ण झाडाची कटिंग केलेली आहे। एवढ्या खूप भरपूर फांद्या निघलेल्या आहेत। याच्यातली आपल्याला कटिंग तयार करायची असली तर आपण कटिंग करून तयार करून घेऊ शकतो। तर बघूया आपण ह्याच्यात किती कटिंग निघते आपल्याला। हे आपण कटिंग केलेल्या फांद्या आहेत, त्याच्यामधून आपल्याला एवढी कटिंग मिळालेली आहे। 5-6 फांद्या आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत। त्या आपण कटिंग त्याची तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला ही कटिंग लावून घ्यायची आहे। छान आली तर आली कटिंग। पण ही कुंदाची कटिंग घेतलेली आहे। हे आपण DAP घेतलेले आहे। जे आपण कुंदाचं झाड कटिंग केलेलं आहे त्याला आपण DAP खत देणार आहे। झाडाची ग्रोथ चांगली होण्यासाठी हे आपण DAP घेतलेले आहे। हे आपण पाण्यात मिक्स करून DAP देणार आहे आपल्या झाडांना। थोडीशी DAP आपण पाण्यामध्ये व्हाईट कलरची थोडीशी आणि ही ब्राऊन कलरची आहे, ती थोडीशी अशी आपण थोडीशी पाण्यात मिक्स करून घेणार आहे। तर हे आपण पाण्यात टाकलेली आहे DAP। याला आपण मिक्स करून झाडाला देऊन घेणार आहे। तर आपण हे पाण्यात मिक्स करून घेतलेले आहे। तर आपण ही झाडाला देऊन घेऊया। हे आता DAP आपण मिक्स केलेली हे आपण झाडाला देऊन घेतलेले आहे। आपण कुंदाचं झाड कटिंग केलेले होते, त्याच्यातली आपल्याला हे कटिंग मिळालेली आहे। तर ही आपण कुंदाची कटिंग ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये लावून घेणार आहे। छान अशी आली तर आली आपली कटिंग लावायची आहे। तर हे आपण अशी कटिंग घेतलेली आहे कट करून। तर याच्यामध्ये आपण लावून घेतलेली आहे कटिंग। हे आपण कट करून घेतलेली। तर हे आपली कटिंग लावून झालेली आहे। पण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। कटिंग लावल्यामुळे याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। तर हे आपण सावलीला ठेवणार आहे। सावलीला ठेवल्यामुळे छान आपली कटिंग लागू होईल। त्याच्यामुळे आपण कटिंग हे लावलेली सावलीमध्ये ठेवायची। सावलीमध्ये ठेवल्यामुळे कटिंग ह्याची छान ग्रो झाली तर ती छान कटिंग ग्रो होण्यासाठी सावलीमध्ये ठेवायची आहे आपल्याला। आपण झाडं लावून घेतलेले आहे, तिथं आता ठेवलेले आहेत। तिथंच आपण हे कटिंग लावलेली पण ठेवून घेतलेले आहे। हे आपण जास्वंदाची कटिंग लावून घेतलेली आहे। छान आता ह्याला अशा एक पानं अशी फुटलेले आहेत। बघू किती आपली कटिंग लागू होते। त्याच्यामध्ये आपण कॅरी बॅगमध्ये कटिंग लावून घेतलेले आहे। हे लाल कलरचं जास्वंद आहे।
ते आपण त्याच्यामध्ये कटिंग लावून घेतलेली आहे। हे आपण एक जोराची कटिंग लावलेली होती। आपली एक जोराची कटिंग छान अशी ग्रो झालेली आहे। छोट्याशा अशा त्याला कळ्या पण यायला चालू झालेल्या आहेत। हे एक जोराचं कटिंग लावलेली सुंदर आपली लागू झालेली आहे, छान आहे।